पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात 3 मुलींचा छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पोलिसांनी मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। दरम्यान या प्रकरणी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारण्यासाठी काल रात्री ठिय्या मांडला। दरम्यान त्यानंतर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाहीये। दरम्यान मुलींनी पोलिसांना अॅट्रॉसिटीच्या तक्रारीचं पत्र दिलं होतं, पण पोलिसांनी अॅट्रॉसिटीच्या पत्रात तथ्यच नसल्याचं म्हटलेलं आहे। दरम्यान कायदेशीरदृष्ट्या पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं काही कायदे तज्ज्ञांनी सांगितलं आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, सध्या या प्रकरणातले काय अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? गुन्हा दाखल केलेला नाहीये। त्या मुली आता घरी गेलेल्या आहेत आणि आता न्यायालयामध्ये जाऊन, कारण जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा नोंद होत नाही तेव्हा मॅजिस्ट्रेटकडे जाणं, न्यायालयामध्ये जाणं किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे जाणं हा एक पर्याय आहे। पुणे सीपीनी त्यातली भूमिका स्पष्ट केलेली असल्यामुळं पोलीस तरी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्याची अजिबात शक्यता नाहीये, त्यामुळे मॅजिस्ट्रेटकडे जाणं हा एक पर्याय आहे। ते जे काल नोटिसीला उत्तर म्हणून पोलिसांनी वेगळ्या संघटनाच्या आंदोलनानंतर जे पत्र दिलं त्यात असं दिसतं आहे की पोलिसांनी असं म्हटलं की मुळात अशी कोणतीही घटना घडलेली नाही। कोथरूड पोलिसांची भूमिका खूप मर्यादित आहे। संभाजीनगरमध्ये हा FIR नोंदवला गेलेला आहे आणि त्यांना मदत म्हणून आम्ही आमचे पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत दिलेले होते। त्यांनी तिथे चौकशीसाठी त्यांना बोलवलं आणि त्याच्यानंतर जे काही घडलं त्यामध्ये तुम्ही जे म्हणतात त्याप्रमाणे घडलेलं नाहीये। पण अॅट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने एक महत्वाची गोष्ट काल पोलिसांनी आपल्या दिलेल्या खुलाशामध्ये म्हटलं की पब्लिक व्ह्यू हा जो अॅट्रॉसिटी ऍक्ट मधला मुद्दा आहे त्याप्रमाणे हा गुन्हा घडलेला नाहीये। काही कायदेशीर तज्ञांशी आपण बोललो तर ते बरोबर आहे की पब्लिक व्ह्यू म्हणजे काय, तर जी घडलेली घटना आहे, या 3 मुलींना लेस्बियन ठरवून जातीवाचक शिवीगाळ जी पोलिसांनी केली ती बंद दाराआड झालेली घटना आहे। तक्रारदार आणि ज्यांच्यावरती आरोप आहे याच्या व्यतिरिक्त इतर तिसरा कुठलाही व्यक्ती ही घडलेली घटना पाहण्यासाठी नसल्यामुळं जो पूर्वीचा अॅट्रॉसिटी ऍक्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले निवाडे आहेत त्याप्रमाणे पोलिसांनी असं म्हटलंय आणि हा शब्द तिथे वापरलाय की पब्लिक व्ह्यू नसल्यामुळं अॅट्रॉसिटीचा गुन्हाच दाखल होत नाही। आत्ताची सद्यस्थिती अशी आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेल्या ह्या गुन्ह्याप्रकरणी आश्चर्यकारक पद्धतीने म्हणजे पोलिसांच्या विरोधातल्या आरोपाप्रमाणे की कोणतीही नोटीस न बजावता त्या मुलींना तपासासाठी बोलवलं आणि मुलींनी जो आरोप केला त्याप्रमाणे काही सामान जे त्यांच्या खोलीतलं होतं ते उचकवलं आणि त्यातनं काहीतरी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एक तर प्रश्न निर्माण झालेला आहे की अशी चौकशी करण्याच्या आधी या मुलींना नोटीस बजावलेली होती का? परंतु अॅट्रॉसिटी संदर्भामध्ये मात्र सुप्रीम कोर्ट आणि आधीच्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल होण्याची अजिबात शक्यता नाहीये। निश्चितच राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। दरम्यान काल रात्री पुण्यातील काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि रोहित पवार, सुजात आंबेडकर पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले। सगळ्यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तालयात रात्री तब्बल 3 वाजेपर्यंत हे ठाण मांडून बसले होते। अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी या सगळ्यांची पहाटेपर्यंत चर्चा केली आहे आणि तरी सुद्धा पोलिसांनी अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतलेला नाही। राज्य महिला आयोगानं सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आहे, त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का हे आता पाहावं लागेल। त्याच्यामुळे FIR नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये। नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे FIR। कारण 2 दिवस नाही, FIR ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे। नाहीतर मी त्यांना सांगतो तिथे धरणं देऊन बसा, FIR नोंदवा म्हणून। नाही, विनंती नाहीये, कायदा आहे। हो, कायद्याला असं विनंती नसते, कायदा आहे। सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणारे FIR दाखल करून घ्या, चौकशी तुमची होत राहील ना। FIR नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स का आहे? आम्ही चौकशी तर मागत नाही, तुमच्या चौकशीमधनं निष्पक्ष होईल त्याच्यावरती तुम्ही असं कारवाई करणार आहात।